नमस्कार, मी डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. आपल्या 10वीची इयत्तेचे म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आपली 20 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत होत आहे. या परीक्षेसाठी एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. एकूण शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 26,683 शाळांमधून परीक्षा केंद्र एकूण 5,111 मुख्य परीक्षा केंद्रावर होणार एक्झाम. मुलं आहेत 8,65,740, मुली आहेत 7,49,736. एकूणच कॉपीमुक्ती अभियानाअंतर्गत देखील आपण बऱ्यापैकी पूर्ण संपूर्ण राज्यभरात CCTV लावलेले आहेत. ज्या ठिकाणी CCTV लावलेले नाही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अदलाबदल देखील आपण 12वी परीक्षेप्रमाणेच 10वी परीक्षेसाठी आपण करणार आहोत. समुपदेशक सगळ्या जागोजागी आपण विभागीय मंडळाला राज्य स्तरावर देखील समुपदेशक आपण नेमलेले आहेत. कॉपीमुक्ती अभियानाअंतर्गत जिल्हा दक्षता समितीकडे देखील आपण निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून त्यांनी त्यांच्या स्तरावर काही नवीन उपक्रम राबवायचा असेल तर ते राबवू शकता. 12वी देखील आपण चांगल्या प्रकारे या एक्झाम्स कंडक्ट करत आहोत. आणि भरारी पथक असतील 10वीच्या संदर्भात परत एकदा तुम्ही ते भरारी पथक सुद्धा राहणार, बैठे पथक सुद्धा राहणार आहेत. बैठे पथक खास करून ज्या ठिकाणी CCTV नाहीत किंवा संवेदनशील आहेत त्या ठिकाणी आपण बैठे पथक नेमत असतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारची मास कॉपी असा प्रकार होऊ नये यासाठी आपण बऱ्यापैकी भरारी पथक आणि बैठे पथक सुद्धा आपण नेमलेले आहेत. सर, दुसरा एक विषय की 12वीच्या परीक्षे दरम्यान काल वाशिम मधला जो प्रकार झाला त्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, ते काय प्रकरण आहे आणि आतापर्यंत किती जणांवर तरी कारवाई झाली? कालच्या वाशिम येथील प्रकरणामध्ये जवळजवळ 27 लोकांवर 27 शिक्षक पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या सर्व शिक्षकांच्या निलंबनासाठी देखील आपण संबंधित 3 संस्था आहेत त्या संस्थाचालकांना देखील आपण लेखी कळवलेलं आहे. यामध्ये स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जे आमचे आहेत वाशिम येथील ते स्वतः व्हिजिटला गेले असताना त्यांनी CCTV तपासणी केली आणि त्यामुळे त्यांना त्यामध्ये आढळलं, संशयास्पद आढळलं, त्यावरून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यामध्ये काल रात्री गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे. सर, दुसरी पण आता म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणात किती गुन्हे म्हणजे आपण कारवाई? आपण जैतापूर कन्नड या शाळेमधले 24 लोकांवर गुन्हे दाखल केले. त्याच्यापैकी 21 लोक ऑलरेडी निलंबित आपण झालेले आहेत. बीड जिल्ह्यामधील चौसाळा महाविद्यालयामध्ये 17 लोकांवर गुन्हे दाखल केलेत पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक स्टाफवर. त्याच्यापैकी 7 शिक्षक तिथे पर्यवेक्षक निलंबित करण्यात आले. उर्वरित देखील यापुढील 1-2 दिवसामध्ये निलंबित होतील. जालन्यामध्ये 6 पर्यवेक्षकांवर 3 परीक्षा केंद्रांवर 6 पर्यवेक्षक जे होते, काही स्पेसिफिक केसेस होत्या कॉपीच्या, त्या अंतर्गत 6 पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. बसमत महाविद्यालयामध्ये जिथं वेळ CCTV बंद करण्यात आला असं आढळून आलं, त्यामध्ये संबंधित जे केंद्र संचालक आहेत त्यांच्यावर निलंबित करण्यात यावं यासाठी पत्रव्यवहार आमच्या शिक्षणाधिकारी यांनी केलेला आहे. हे सगळे कॉपी प्रकरणातच संचावर सगळं मास कॉपी साधारणपणे याच्यात येते.